गुड मॉर्निंग. करूया आपला वर्क मोड ऑन आणि निघूया मुलीला शाळेत सोडून द्यायला. आणि आज आम्ही वेळेच्या आधी स्कूलमध्ये पोहोचलो, म्हणजे आता आम्ही सभ्य व्हायला लागलोय. बरोबर, पण चहा राहिला होता ते कसं सोडणार? आणि धुरंधर पाहिल्यापासनं ना हा एकच सॉन्ग माझ्या दिवसभर तोंडात येत राहतो. आणि तिकडे मला एक पार्सल रिसीव्ह झालं, जे इकडनं तिकडनं न बोलवता कधी कधी मेशोवरूनच बोलवून घेते. तर तेच जरा चेक करून घेते म्हटलं. तर ह्यांची एक पद्धत मला खूप आवडते, म्हणजे थँक्यूचा एक कार्ड. मला असं वाटत आहे की मीही माझ्या याच्यामध्ये ॲड ऑन करून घ्यायला पाहिजे का. तर इकडे मोजते म्हटलं तर मला साधं हे माहिती आहे का, कुरिअरही हँडल करता येत नाही. म्हणजे माझ्याच वस्तू माझ्या हातात राहत नाही की मी बेजबाबदार झाली आहे, मला असं वाटते. हे बघा, म्हणजे पुन्हा छोटूशे माझे हात एवढं मोठं पार्सल कसं हँडल करणार ना. पार्सल तर बरोबर आला, पण याला मी ज्या कामासाठी बोलवलं आहे तेही मला सुरुवात करायला पाहिजे. आता माहिती नाही ते कोणतं वर्ष निघेल जेव्हा मी हे काम सुरू करेल, पण त्याआधी जे पेंडिंग कामं पडले आहेत ते खूप पूर्ण करून घ्यावे ना. पण असंच कसं करणार? चहा कसा सोडणार ना मी? दिवसातून जर 2 ते 3 वेळा चहा नाही झाला ना, तर मला असं वाटते की माझा दिवस अपुराच आहे. तर जे पेंडिंग कामं पडून होते तेही यासोबतच करून घेतले. पण माझ्या मुलीने ना मला ते बरोबर करू दिले नाही, पण कसं बसं केलंच एकदाचं. त्यांना हळूहळू माझ्या अंगात ना आळशीपणा वाढून राहिलेला आहे. कारण हिवाळा आहे तर ऊन पाहिजेच राहते, आणि उन्हात बसल्याशिवाय माझे कामं काही पूर्ण होऊन नाही राहिले. आज ना रात्रीला स्वयंपाक न करता मस्तपैकी उत्तपम खायचा आम्ही विचार केला. तर मस्त घेतला रवा, दही, टमाटर, कांदा आणि मिरचीचा पेस्ट. मस्त त्याला एक घोळण केलं, टाकलं त्यामध्ये मीठ, हळद आणि घातलं त्यामध्ये सोडा. सोड्यावर जरासा पाणी टाकलं, आणि जेव्हा हे फ्लफी होतं त्याला जेव्हा शेक केल्यानंतर हे फ्लफीपणा येते ना, मला त्याची ना वेगळीच खुशी होते. माहिती नाही असं माझ्यासोबत होतं ते की काय तुमच्यासोबतही असं होते की मला नक्की सांगा. आता तेलात जरा तडका टाकला आणि जिरं मोहरी जे फुटते, त्याची सुगंध, वाव वाव वाव. पण मी डिरेक्टली ते बॅटरमध्ये नाही टाकत, मी ते तव्यावर टाकते आणि त्यानंतर हे जे बॅटर असतं ते मी तव्यावर पसरवते. मस्त झाकून त्याला शिजवलं आणि पटापट बाकीचे सगळे रेडी करून घेतले. पण दिसायला तर चांगलं दिसतं, आता टेस्ट कसं असेल हे जेव्हा मी खाऊन बघितलं तर माहिती आहे का, अप्रतिम. म्हणजे काय जादू आहे यार माझ्या हातांमध्ये, वाव बढिया. चला तर मग मुलीला दिलंय झोपून आणि मी माझं काम करते, आणि आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत गुड नाईट.